मित्रांनो, तुमच्या समोर नेहमी प्रश्न पडत असेल, मार्केटमध्ये कधी गॅप निर्माण झाला तर मार्केट त्यानंतर कोणत्या दिशेला जाणार आहे? तर ह्याच प्रश्नाचं उत्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. इथे निफ्टी 50चा चार्ट लावलेला आणि तुम्ही इथे पाहू शकतात मित्रांनो, मार्केट गॅप अप ओपन झालं म्हणजे वरच्या साईडला ओपन झालं. गॅप काय असतो की तो मार्केट एक तर क्लोजिंग प्राइसच्या वर किंवा खाली, वरती ओपन झालं तर गॅप अप म्हणतो, खाली ओपन झालं तर गॅप डाऊन म्हणतो. साधी सिंपल कन्सेप्ट आहे. पण आता ओपन झाल्यानंतर मार्केट कोणत्या दिशेला जाईल हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. मग ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कसं मिळणार आहे? तर आपल्याला प्रिव्हियस दिवसाला पाहायचंय. आता तुम्हाला नेहमी प्रश्न पडत असेल प्रिव्हियस दिवसाला का पाहायचंय? कारण रिसंटली तिथे प्राइस ॲक्शन बनलेली असते ना, ती प्राइस ॲक्शन सगळ्यात महत्त्वाची असते. म्हणून आपल्याला मागचा दिवस पाहायचा. आता थोडंसं आपण याला क्विज करू की जेणेकरून आपल्याला एक चित्र क्लिअर होईल. आता प्रिव्हियस दिवसाचा हाय आपण इथे आयडेंटिफाय केला आणि प्रिव्हियस दिवसाचा लो आपल्याला इथे आयडेंटिफाय झाला. कधी आपण याला एक्सटेंड केलं मित्रांनो तर आपल्याला इथे लगेच समजलं की पहिली कॅन्डल 5च मिनिटाची, पहिली कॅन्डल आपण वेट केली तर पहिली कॅन्डल एंटर झाली. मार्केट हे आतल्या साईडला सस्टेन करून साईडवेज व्हायला लागलं. आता फुल डे मार्केट एकदम नॅरो रेंजमध्येच ट्रॅव्हलिंग केलेलं आहे. का? मागच्या दिवशी ना इथे ना एक प्रकारची ट्रेडिंग झालेली होती. मार्केट वर गेलं, साईडवेज झालं, परत मार्केट खाली आलं. मग ह्या लेवलमध्ये सर्वांनी पोझिशन बनवलेले आहे आणि त्याच लेवलमध्ये कधी मार्केट ओपन झालं तर इथे नव्याने कोणी पोझिशन बनवायला तयार होत नाही. त्यांना नवीन प्राइस हवी आहे. मग ती वरच्या साईडची असो का खालच्या साईडची असो, यामध्ये इंटरेस्ट कमी होतो असतो. नसतात तर कॅन्डलच फॉर्म झाल्या नसत्या. इंटरेस्ट असतो पण फार कमी प्रमाणात असतो. त्यामुळे आपल्याला इथे हे लेझी मार्केट म्हणू शकतो आपण, की त्याला काही करायचं नाहीये, त्याला एकाच जागेवर फिरायचंय. सिमिलर आहे मित्रांनो, कधी मला ह्या दिवसाला आयडेंटिफाय करायचंय तर मला प्रिव्हियस दिवसामध्ये जायचं आणि प्रिव्हियस दिवसाची एक रेंज आयडेंटिफाय करून घेणार आहे. मी इथे लो होता आणि इथे हाय होता. आता कधी मी त्याला एक्सटेंड केलं तर आता वरच्या साईडलाच करू आपण. तर तुम्ही इथे पाहू शकतात की त्याने ब्रेक केलं, वर गेलं, परत खाली आलं, त्याच लेवलला परत रिटेस्ट केलं, वर गेलं, खाली आलं, त्याला रिटेस्ट केलं, वर गेलं आणि खाली आलं. त्याच लेवलला त्याने 4दा रिटेस्ट केलं. आता 4दा रिटेस्ट केलं म्हणजे त्यामध्ये स्ट्रेंथ नाहीये. तुम्ही आपला डब्ल्यू पॅटर्नचा व्हिडिओ पाहिला असेल किंवा आपला एम पॅटर्नचा व्हिडिओ कधी पाहिला असेल, त्यामध्ये हे क्लिअर कट आपण सांगितलेलं आहे की 4 वेळा कधी एकच लेवल टेस्ट होते म्हणजे इथे बायर ॲग्रेसिव्ह नाही आहे. कारण बायर कधी ॲग्रेसिव्ह असते तर प्राईजला त्यांनी ह्या लेवलपर्यंत यूज द्यायला नको होतं. प्राईजला ह्या साईडवरनंच त्याने वरच्या साईडला घेऊन जायला हवं होतं. तर मार्केट परत खालच्या दिशेने येताना आपल्याला दिसतं. मार्केटमध्ये एकदम साध्या आणि बेसिक कन्सेप्ट चालतात. तुम्ही चार्टला जितकं क्लीन आणि व्यवस्थित ठेवणार आणि जितकं लांबचा चार्ट तुम्ही पाहायचा प्रयत्न करणार ना, तितकं तुम्हाला हे चार्टला समजणं आणि ट्रेडिंग करणं इझी होणार. आता मला ह्या दिवसाला ट्रेडिंग करायचं सिमिलर आहे. हा हाय आणि हा कुठेतरी इथे लो आहे. याला एक्सटेंड केलं तर हाय तर ब्रेक झाला नाही आणि मार्केट वर गेलं, जवळपास हायच्या जवळपास गेलं आणि तिथूनच मार्केटने फॉल घेतला आणि खाली आला. म्हणजे किती इझिली मला इथे पाहायला मिळालं मित्रांनो की त्याच रेंजमध्ये. मग आता जेव्हा ही रेंज कधी मोठी असेल तर मी ट्रेड कसं करणार आहे? बॉटमला बाय करणार आहे, टॉपला सेल करणार आहे. साधी कन्सेप्ट आहे. स्टॉप लॉस माझा ह्या रेंजच्या खाली एक 5-10 पॉईंट खाली असणार आहे. वरच्या साईडला कधी मी सेल करतो तो वरच्या साईडला माझा या प्रकारचा स्टॉप लॉस असणार आहे. रेंज जितकी नॅरो, जसं एक्झाम्पल आहे मित्रांनो, ही रेंज पहा किती नॅरो आहे. जितकी नॅरो रेंज असेल ना तेव्हा ती ब्रेक करते ना, तेव्हा म्हणजे मोठा ट्रेड आपल्याला पाहायला मिळतो. का? कारण स्प्रिंग असते ना, त्या स्प्रिंगला जितकं दाबणार आहे आणि जेव्हा तिला सोडणार आहे तर एक बाउन्स घेणार आहे. तर आपल्याला इथे हा बाउन्स वरच्या किंवा खालच्या साईडला कुठेही पाहायला मिळू शकतो. तेव्हा नॅरो रेंजमध्ये मार्केट ट्रॅव्हल करत असतं. पण जेव्हा ही रेंज मोठी असते, जशी की तुम्ही इथे पाहू शकता, रेंज मोठी होती म्हणून त्याने ब्रेक केलं आणि ब्रेक केल्यावर त्याने सस्टेन केलं नाही. का? कारण तो गॅप अप ओपन झाला होता ऑलरेडी. गॅप अप ओपन झाल्यानंतर त्याने अजून ब्रेक केलं म्हणजे इथून कधी तुम्ही पॉईंट पाहिले तर इथून ज्यांनी बाय केलं त्यांना एक डिसेंट असं प्रॉफिट या ठिकाणी मिळालेलं होतं. त्यामुळे तो त्या ठिकाणी सस्टेन करू शकला नाही आणि प्राइस परत खालच्या दिशेला आलेली आपल्याला दिसते मित्रांनो. अजून एक एक्झाम्पल पाहिलं, कधी मला ह्या दिवशी ट्रेड करायचा आहे तर मला प्रिव्हियस दिवसाची रेंज काढायची की जो की मला हा हाय पॉईंट दिसतोय आणि हा मला लो पॉईंट दिसतोय. आणि कधी मी याला एक्सटेंड केलं म्हणजे पुढच्या साईडला कधी मी याला खेचून घेतलं तर नेक्स्ट दिवसाला मार्केट या ठिकाणी या रेड कॅन्डलला ओपन झालेलं आहे. तुम्ही कधी एक्झॅक्टली पाहिलं तर तुम्हाला इथे दिसेल आणि इथे आपल्याला एक ट्रेड पाहायला मिळाला. आता ट्रेड का पाहायला मिळाला या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. प्राइस
ऑलरेडी डब्ल्यू पॅटर्न सारखी बनत होती. मार्केट फ्लॅट ओपन झालं, म्हणजे प्रिव्हियस दिवसाला तिथे क्लोज झालं होतं, तिथेच ओपन झालं आणि त्याने पहिल्याच कॅन्डलने ब्रेकआउट केला. पण जी लेवल होती, जो हाय पॉईंट होता, त्याला ब्रेक केल्यानंतर त्याला रिटेस्ट केलं, परत वर गेला, परत त्याला रिटेस्ट केलं. मी काय बोलला, दोनदा रिटेस्ट केला, नंतर वरती ब्रेक केला. म्हणजे इथे काय झालं, बायर ॲग्रेसिव्ह आहे म्हणून त्याने तिसऱ्यांदा प्राईजला खालच्या दिशेला येऊ दिलं नाही. जसं की मी इथे तुम्हाला सांगितलं होतं की प्राईस त्या लेवलला कितीदा चेक केले होते, 4दा. त्यामुळे तिच्यात स्ट्रेंथ नाही आहे. पण आपल्याला इथे लक्षात आलंय मित्रांनो की प्राईजने 2दा चेक केला आणि प्राईज वरच्या दिशेला गेली. आणि जेव्हा ही रेंज प्रिव्हियस दिवसाची ब्रेक केली तर तुम्ही पाहू शकतात की ट्रेड आपल्याला वन साइडेड पाहायला मिळाला. म्हणून प्रिव्हियस दिवसाच्या रेंजमध्ये मार्केट कसं ओपन होतं ते समजून घ्यायचं. आणि कधी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अजून याचा एक इंटरेस्टिंग पार्ट आहे की जेव्हा आपल्याला मागच्या दिवसाची ही रेंज दिसलेली एवढी रेंज आहे आणि त्या रेंजच्या वर किंवा खाली, म्हणजे पूर्ण रेंजच्या बाहेरच कधी ओपन झालं तर त्याला आपण कशा प्रकारे ट्रेड करायचं. कधी याविषयी माहिती हवी असेल तर कमेंट करायची मित्रांनो, #मराठी मनी नेक्स्ट पार्ट म्हणून. मी लवकरच तुमच्यासाठी याचा पुढचा भाग घेऊन येईल. व्हिडिओ कधी आवडला असेल तर लाईक शेअर करायचं आहे. आणि अशाच प्रकारचं युनिक नॉलेज कुठे मिळणार आहे, मराठी मनी. तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.